रोहिणी नक्षत्र सुरू झालं आणि संपूनही गेलं. पण पावसाची वाट पाहणं काही संपलं नाही. अखेर मृग नक्षत्र येऊन धडकलं आणि येताना पाऊसही घेऊन आलं. तसा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. कारण रखडून राहिलेल्या शेतीच्या कामांना आता नव्याने जोर चढणार होता. ज्या सकाळी मृग नक्षत्राची सुरुवात झाली त्याच सकाळी आम्ही शेतात पेरणी करायचं ठरवलं. सालाबादप्रमाणेच मम्मीच्या हातून भात पेरून या पेरणीच्या कामाचा शुभारंभ केला. इतके महिने सूर्याच्या प्रचंड उष्णतेमुळे जमीन तापून अगदी खडखडीत दगडासारखी झाली होती. त्यामुळे नांगर शेतात कितपत रुपेल याची शंकाही होती आणि म्हणूनच सुरुवातीला आम्ही खतूनच पेरायचं असं ठरवलं होतं. पण थोड्या वेळाने अर्जुन काका घरी आले आणि बघूयात तरी नांगर जमिनीत रुपतोय का म्हणून बैल आणि नांगर दोन्हीही शेतात घेऊन गेले आणि त्यानंतरची सगळी पेरणी ही नांगरूनच केली. बैल शेतात आल्या आल्या लगेच नांगराची जुंपण करायला घेऊन बैल नांगराला जुंपले सुद्धा. मंडळी, निरनिराळ्या मशीन्स, इंटरनेट, टेक्नॉलॉजी यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेणाऱ्या आपल्या पिढीला पूर्वापार चालत आलेल्या या पारंपरिक गोष्टींची गंमत आणि किंमत कळतीये. पण जगण्यासाठी पूर्णपणे तंत्रज्ञानावर विसंबून असणाऱ्या आपल्या पुढच्या पिढीला या गोष्टी पटतील की नाही, खऱ्या वाटतील की नाही याचीही कधीकधी शंकाच वाटते. आणि या सगळ्या गोष्टी त्यांना पटवून द्यायच्या असतील तर त्या आधी जिवंत ठेवाव्या लागतील, जपाव्या लागतील. हो ना? माझं हे म्हणणं पटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करू शकता आणि कमेंटमध्ये तुम्हाला किती पटतंय हे सुद्धा सांगू शकता. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आजपासून मृग नक्षत्र सुरू झालं आहे आणि कोकणात शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. आज आम्ही पेरणी करतोय, तर हा व्लॉग त्याचाच असणार आहे. खालच्या एका मळीची पेरणी झाली होती, नांगरणी चालू होती. तोवर मम्मी इथे वरच्या मळीत कीट पेरून घेती. कीट म्हणजे शेणखईमध्ये जे सुकलेलं शेण असतं ते शेतात पेरणीच्या वेळी टाकलं जातं, ज्याला कीट म्हणतात, ज्याचा उपयोग शेणखत म्हणून होतो. राजू आणि सोन्या शेतात काम करत होते आणि लुसीला घरी बांधून ठेवलं होतं. त्यामुळे ती पूर्ण वेळ ओरडत होती.
आणि म्हणूनच या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये तिचा आवाज थोड्याफार प्रमाणात येईलही तुम्हाला. मंडळी, आता तुम्ही या गोष्टीला अंधश्रद्धा म्हणा किंवा मग कोकणी माणसांची श्रद्धा, पण कोकणात आजही शेतीच्या कामांसाठी मुहूर्त पाहिले जातात. आमच्या गावात गावदेवीचा गोंधळ झाल्याशिवाय गवत काढलं जात नाही. गुढीपाडवा झाल्यानंतरच भाजावळ केली जाते आणि पेरणी करायची असेल तर गुरुवार किंवा मग सोमवार पकडूनच पेरणी केली जाते. आता या सोमवारी पाऊस नव्हता आणि गुरुवारी अमावस्या असल्याने पेरणीची सुरुवात करता आली नाही. काही जण असंही म्हणतील की अरे जग चंद्रावर चाललंय आणि तुम्ही कुठे पौर्णिमा आणि अमावस्यामध्ये अडकून पडलाय. मान्य आहे मला, आपली पिढी आज आधुनिक विचारसरणीची आहे, शिक्षणामुळे प्रगत विचार करतीये, पण आपल्या पूर्वजांनी काहीतरी विचार करूनच या रूढी परंपरा ठरवल्या असतील ना. काहीतरी कारणं असतील त्याला. त्यातलंच माझ्या बुद्धीला पटलेलं, मला आकलन झालेलं एक कारण असं की अमावस्या म्हणजे काळी रात्र, अगदी काळोख, मिट्ट काळोख, आणि या काळोखात आपण एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात कशी करायची असं त्यांना वाटलं असेल कदाचित. आणि त्यातून पेरणी किंवा बैलांच्या मानेवर जोखड ठेवणं हे तर नवनिर्मितीकडे टाकलेलं एक पाऊल असतं. आणि नवनिर्मितीकडे जाणारं पाऊल काळोखात उचलायचं म्हणूनही कदाचित त्या काळात पेरणी अमावस्येच्या दिवशी केली जात नसेल. एकदा का पेरणीची, शेतीच्या कामांची सुरुवात झाली की मग कोणताही दिवस आला तरी तो सारखाच असतो, पण सुरुवात करताना अमावस्या बघून केली जाते, जरी त्या दिवशी गुरुवार असेल तरीही. पूर्वीची लोक असंही सांगतात की पहिल्या काळात पाऊस पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी जास्त पडायचा, पण आता तसं राहिलेलं नाही आहे. खालच्या मळीत आधी भात पेरून मग त्यावर नांगरणी केली होती, पण या मळीत एका बाजूला नांगरणी चालू असतानाच मम्मी भात पेरतीये, जेणेकरून बैलांच्या पायाबरोबरच ते भात जमिनीत जाईल आणि व्यवस्थित रुजून वर येईल. वरनं का जातोस? मंडळी, ह्या मळीत नांगरून आणि पेरून झालंय. आता आम्ही ही जी ढेपं दाखव, ही जी ढेपं वरती आली आहेत ही फोडून घेतोय, कारण जर तसं नाही केलं तर भात वरच्यावर राहील आणि पक्षी ते भात खाऊन टाकतील, त्यामुळे भात जास्त रुजून येणार नाही आणि मग लावणी लावतानाही प्रॉब्लेम होईल. त्यामुळे हे भात जमिनीत व्यवस्थित खाली गेलं पाहिजे. आणि
वरती जर ते भात राहिलं तर त्या भाताचे कोंबसुद्धा व्यवस्थित येत नाहीत. त्यामुळे हे भात व्यवस्थित जमिनीत गेलं पाहिजे म्हणून मम्मी असे ते ढेपं फोडून घेते. मी पण थोडी मदत करते. मंडळी, ह्या मळीची ढेपं फोडून झाली आहेत. आता ती वरची मळी जी नांगरून झाली आहे त्याची ढेपं फोडायची आहेत. पण बाबा त्याच मळीची कुपट खणतायत, तर ते दाखवते या. ह्या मळ्यांचा जो मधला भाग असतो तो बैल नांगराने नांगरून घेतात. पण असा जो कोपरा असतो मळ्यांचा, ज्याला आमच्याकडे कुपट असं म्हणतात, तर ते कुपट प्रत्येक वेळेला नांगराने नांगरून घेणं जमत नाही, म्हणून ती अशी कुदळाने खणून घ्यावी लागते. तर इथे बाबा ते करतायत. आधी पप्पांना आणि मग अर्जुन काकांना बैल हाकवताना पाहून मला सुद्धा नांगरण्याची इच्छा झाली आणि मग अर्जुन काकांच्याच मार्गदर्शनाखाली मी सुद्धा जोत हाकायला घेतलं. मंडळी, आजकाल बाजारामध्ये पॉवर ट्रेलर आणि बरेच काही मशीन्स उपलब्ध आहेत की ज्यामुळे शेतीची ही कामं सोपी झाली आहेत. पण खरं सांगू, आपले बैल नांगराला जुंपून प्रेमाने तर कधी शिमटीच्या धाकाने हाकवून शेत करण्याची मजा आहे ना, त्याची सर या मशीन्सला कधीच येणार नाही आहे. आणि मला असं वाटतं की कदाचित हे सगळं अनुभवणारी आपली ही शेवटची पिढी असेल. बैल पण दिसू दे. बैल थांबा, आता बैल करते पुढे येऊ दे, पुढा करू दे. चल राजू, चौकात चल. येईल काय आ? इथे येऊ तसं खाली. हां, येऊ दे खाली, येऊ दे सर, येऊ दे पुढे. चौकात. इकडे इकडे इकडे. माझी हौस पूर्ण झाल्यानंतर मग मात्र मी नांगराची कमान अर्जुन काकांच्या हातात सोपवली आणि राजूचा कासरा पकडून त्याला व्यवस्थित वाट दाखवायला मदत केली. मम्मीने मला या काकडीच्या बिया दिल्यात ह्या मळीमध्ये पेरायला. म्हणजे 21 दिवसांनंतर जेव्हा हे रोप रुजून येईल तेव्हा ह्या काकडीचा वेलसुद्धा तयार होऊन झालेला असेल आणि मग लावणी लावताना तो दुसऱ्याकडे कुठेतरी काढून लावायचा. आता आपण हे पेरून घेऊया. काकू, असं भात पेरल्यासारखंच टाकू. का ह्या काकडीच्या बिया मी पेरल्यात. फक्त आमच्या वाडीतल्या मुलांना ते सांगू नका, नाहीतर येऊन माझ्या आधी काकड्या घेऊन जातील. ती ना सकाळपासून ओरडून ओरडून स्वतःचा पण घसा बसवलाय आणि आमचं पण. आता राही तिला घेऊन येते खाली, कारण तिचं पण समाधान होऊ दे. राजूला आणि सोन्याला सोडलंय म्हणून तिला वाटत असेल कदाचित, म्हणून राही
राजू आणि सोन्याला बाबा वाड्यात घेऊन गेलेत आणि अशा प्रकारे आमची ही एक वेळचीच पेरणी होती, कारण ह्या एवढ्याच मळ्या आहेत आणि त्या मळ्यांना ह्या 3 मळ्यांचं रोप पुरून जाईल म्हणून ही एवढीच पेरणी होती. आणि तिथे खाली एक अर्धी मळी मम्मीने भाजली आहे, ती खतून पेरायची आहे आणि मग आमची पेरणी झाली. त्यानंतर आपण अर्जुन काकांकडे जाणार आहोत त्यांच्याकडे पेरणी करायला. ती पहिल्यांदाच मळीत आली आहे, त्याच्यामुळं काय करू काय नको असं झालंय तिला. लुसी इकडे बघ, ये. हा बस बस. हे बघ सगळे तुला बघतायत. हे बघ, हे बघ, मी काळी आणि तू गोरं तेवढंच दिसतंयस. हे बघ, सांग सगळ्यांना सबस्क्राईब करा चॅनलला, सांग. मंडळी, ह्या आमच्या वाडीतल्या सोनाली काकी आहेत, ज्या मुंबईला असतात आणि त्या आपले व्हिडिओज पाहतात. काकी कसे वाटतात व्हिडिओ? मस्त, एकदम एकदम छान आणि छानच बोलते. भाषा पण एकदम छान आहे शुद्ध आणि चांगली, त्यामुळे अगदी छान वाटतं ऐकायला. नवरात्रीतले पण सगळे ते व्हिडिओ बघितले, सगळी माहिती तिने सांगितलेली ती पण खूप सुंदर आहे. मग काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? काय नाही, आता तिचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, तुम्हाला फॉलो आवडतात करा. ना? हो, मला तर आपल्या खूप जवळ- आवडतात आणि मी सगळ्यांना फॉलो पण सगळ्यांना पाठवते पण, सांगते पण. हे बघा तुम्ही व्हिडिओ कसे आहेत गावचे, आणि गावचं वातावरण वगैरे सगळं व्यवस्थित दाखवते. आपल्या जवळच्या माणसांना आवडले तर काय अजून पाहिजे ना? हां हां, नाही आम्हाला खूप, आम्ही तिघंही बघतो. माझी मुलगी आहे ना ऋतू, ती पण बघते आणि हे तर बघतच असतात. हा, ते पण बोलले, परवा आले होते हां, ना तेव्हा ते पण सांगितलं. बघत असतात आणि छानच असतात व्हिडिओ, अगदी बघण्यासारखे असतात. थँक्यू. मंडळी, कोकणी माणूस कोकणातून बाहेर पडेल, पण त्या कोकणी माणसामधून कोकण बाहेर काढणं ही अशक्य गोष्ट आहे. मघाशी ज्या सोनाली काकींना आपण भेटलो, तर त्यांचे हे यजमान संजय काका. आम्हाला शेतात काम करताना त्यांनी पाहिलं आणि आले, हातात कुदळ घेतलं आणि खणायला सुरुवातसुद्धा केली. बरोबर आहे ना रे? बरोबर आहे. अगोदर बस झाला. चल, व्हिडिओ झाला काय? नाही तर व्हिडिओ ऐक केला असेल. संजय काका नंतर मला सांगत होते, अये विशाखा, तुझ्या चॅनलचं मला काही ते करून दे, नक्की नेमकं काय असतं ते मला सांग. मी पाहिलं तर त्यांनी ऑलरेडी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपल्या मी विशाखा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा, कारण कोकणातले, गावातले असे छान छान व्हिडिओज मी आपल्या चॅनलवर नेहमी अपलोड करत असते. आणि जर ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या, व्हिडिओ पहा, आवडले तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं ना तर मला खूप आनंद होईल, कारण त्यातून मला भरपूर मोटिवेशन मिळतं की ज्यामुळे मी चांगला कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येऊ शकेन. तिथे ती एका मळीची कुपट खतायची राहिली होती, तर बाबा आणि मम्मी ते आता करून घेत आहेत. मंडळी, अशा प्रकारे आमची पेरणी झाली आहे. यावेळी शेत कमी आहे, त्यामुळे 3.5 माळ्या पेरायच्या होत्या, त्यामुळे सकाळी लवकर सुरुवात केली होती, उन्हाच्या आधी होऊन जाईल म्हणून. आणि पेरणी झाली आहे. अर्जुन काका आमच्याकडे येतात, कारण त्यांच्याकडे बैल नाही आहेत, त्यामुळे आम्ही दोघंजणं, म्हणजे आम्ही आणि अर्जुन काका, आम्ही सोबतीनं शेती करतो, ज्याला आमच्याकडे डाल्यानं असं म्हणतात. तर ह्या अशा मळ्यांची पेरणी करून झाली आहे. काही ठिकाणी मळ्यांना कोपरे म्हणतात, काही ठिकाणी मम्मी सांगते की कांडल्यासुद्धा म्हणतात. तर असे 3 कोपरे पेरून झालेत, 3-3.5 कोपरे पेरून झालेत. आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे पेरणीला सुरुवात केलीत का, पावसाला सुरुवात झाली आहे का, हे सुद्धा सांगा. रोहिणी नक्षत्र असंच कोरडं निघून गेलं आहे, पण आजपासून मृग, ज्याला आमच्याकडे मिरग असं म्हणतात, तर ते सुरू झालं आहे आणि त्यामुळे पाऊस पण पडतो आहे आणि होपफुली तो असाच पडत राहू दे, कारण आता हे पेरलं आहे, 21 दिवसांनंतर ते लावावं लागणार आहे शेतात, ज्याला लावणी म्हणतात. तर हे रुजून यायला पाणी हवं आहे,
त्यामुळे आता पाऊस पण येऊ दे. यंदा खरं तर पेरणी बऱ्यापैकी उशिरा झाली, ह्याच्या आधीच पेरून होतं. तुमच्याकडे पेरणी केलीत का? आणि पुन्हा एकदा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. मला नाही माहीत व्हिडिओ कसा झाला, आता एडिटिंग करेन तेव्हा समजेल. आवडला तर लाईक करा, शेअर करा. आपल्या मी विशाखा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, आता असेच शेतातले व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे चॅनलचं नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. आणि असंच प्रेम, असेच आशीर्वाद पाठीशी राहू देत. आपल्याला असंच मोठं व्हायचं आहे. इथेच थांबते या व्हिडिओमध्ये. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या सगळ्यांनी.